महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी पुणे शहर. पुणे शहर प्रसिद्ध आहे आपल्या सुंदर बागा, मंदिरे, शुद्ध वातावरण, वस्तू संग्रहालये आणि इतिहासाची साक्ष देणाऱ्या प्राचीन पवित्र वास्तू यांच्यासाठी. पुण्याच्या या प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला वेगवेगळे प्राणी पाहायला मिळतात आणि इथे आपल्याला पर्यटन स्थळांबरोबरच ऐतिहासिक वास्तू सुद्धा पाहायला मिळतात. जसा हा मस्तानी महाल, लाल महाल आणि शनिवार वाडा. या व्हिडिओमध्ये मी अशाच सगळ्या पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती सांगणार आहे, तर या व्हिडिओला संपूर्ण बघा. पुण्याच्या इतिहासाची पाने उलगडताना आपल्याला सगळ्यात आधी नाव घ्यावं लागेल छत्रपती शिवाजी महाराजांचं. म्हणूनच या पुणे सफरची सुरुवात आपण लाल महालापासून सुरू करतोय. आऊसाहेब जिजाऊ यांच्यासोबत महाराजांचे बालपण इथेच गेले. लाल महालाच्या समोरच आपल्याला बालछत्रपती आणि आऊसाहेब नांगर चालवताना दिसून येतात. जिजाऊंच्या आदेशानुसार लोकांच्या मनातून भीती आणि अंधश्रद्धा संपविण्यासाठी महाराजांनी सोन्याचा नांगर चालवला होता. कालांतराने 1,00,000 सैन्य घेऊन शाहिस्तेखानाने पुण्यावर आक्रमण केले. त्यावेळी त्याने हा लाल महाल ताब्यात घेतला आणि इथेच राहू लागला. तेव्हा त्याने इथली मंदिरे उद्ध्वस्त केली, लोकांना छळले, त्रास दिला. ही गोष्ट जेव्हा महाराजांना कळाली तेव्हा त्यांनी गनिमी काव्याने म्हणजेच सर्जिकल स्ट्राईक करून शाहिस्तेखानावर चढाई केली. त्यात शाहिस्तेखानाची 3 बोटं छाटली गेली. या घटनेनंतर भीतीने शाहिस्तेखान आपले 1,00,000 सैन्य घेऊन तिथून निघून गेला. आता आपण आलो आहोत शनिवार वाड्यामध्ये. हा लाल महालापासून फक्त 2 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे प्रत्येकी 25 रुपये एवढी प्रवेश फी आहे आणि सकाळी 9 ते संध्याकाळी 5 पर्यंत हा वाडा पर्यटकांसाठी खुला असतो. 300 वर्षापूर्वी हा शनिवार वाडा पहिले बाजीराव पेशवे यांनी बांधला. त्या काळी यासाठी 16,000 रुपये एवढा खर्च आला होता. 1828 साली लागलेल्या भीषण आगीत हा वाडा जळून खाक झाला. त्यामुळे आता आपण फक्त त्याचे अवशेष बघू शकतो. शनिवार वाड्याच्या मुख्य प्रवेशद्वाराच्या वरील बाजूस असलेला हा नगारखाना उंचीवर असल्यामुळे आगीपासून सुरक्षित राहिला. त्याचमुळे आपण 300 वर्षापूर्वीचे हे लाकडी बांधकाम बघू शकतो. या नगारखान्याच्या लाकडी बांधकामावरून आपल्याला त्या काळी असणाऱ्या शनिवार वाड्याची भव्यता आणि सुंदरता कळते. मुंबईमध्ये सिद्धिविनायक तर पुण्यात दगडूशेठ. शनिवार वाड्यापासून फक्त 10 मिनिटांच्या अंतरावर हे श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर आहे. हे मंदिर 1893 साली बांधण्यात आले. दगडूशेठ हलवाई यांचा मुलगा प्लेगच्या साथीने मरण पावला. मुलाच्या आठवणीत त्यांनी पत्नी लक्ष्मीबाईंच्या सहाय्याने या मंदिराची स्थापना केली. त्यानंतर आपण आलोय राजा दिनकर केळकर संग्रहालयामध्ये, जे दगडूशेठ गणपतीपासून 10 मिनिटांच्या अंतरावर आहे. इथे आपल्याला मस्तानी महाल बघायला मिळतो. इथे प्रवेश फी प्रत्येकी 120 रुपये आहे.
मस्तानी महालामध्ये मस्तानीची ओरिजिनल पोर्ट्रेट पेंटिंग बघायला मिळते आणि त्याबरोबरच इथे सोन्याच्या धाग्यांपासून बनवलेल्या राण्यांच्या साड्या, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स, हँडीक्राफ्ट्स, वुडन वर्क, ज्वेलरीज, जुन्या काळातील भांडी अशा युनिक वस्तू पाहायला मिळतात. पुण्याच्या इतिहासामध्ये पाताळेश्वर लेणी सुप्रसिद्ध आहेत. शनिवार वाड्यापासून 1 किलोमीटर अंतरावर असणाऱ्या या लेण्या 8व्या शतकात राष्ट्रकूट राजाच्या काळात बनवल्या गेल्या. ही एकाच खडकात कोरलेली गुफा आहे. मध्यभागी गोलाकार नंदी मंडप असून त्यात नंदी बसवलेला आहे. आत शिवलिंग आहे, त्यालाच पाताळेश्वर म्हणतात. अजून एका गर्भगृहात भगवान श्रीराम, लक्ष्मण आणि सीता माता यांच्या मूर्ती आहेत. हा आहे आगा खान पॅलेस. हा पॅलेस भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील महत्त्वपूर्ण हिस्सा आहे. इथे राष्ट्रपिता महात्मा गांधी, कस्तुरबा गांधी, सरोजिनी नायडू, महादेव देसाई यांच्यासारख्या स्वातंत्र्य सैनिकांना भारत छोडो आंदोलनात नजरकैद करण्यात आले होते. नजरकैदेत असतानाच कस्तुरबा गांधी आणि महादेव देसाई यांचा मृत्यू झाला. त्यांची समाधी आपण इथे बघू शकतो. कस्तुरबा गांधींच्या समाधीजवळच गांधीजींच्या अस्थी पुरण्यात आल्या. इथे प्रत्येकी 20 रुपये प्रवेश फी आहे. सकाळी 9 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत हे पॅलेस खुले असते. हे आहे फ्रेंडशिप ओकायामा गार्डन. जपानमधील ओकायामा गार्डन पासून प्रेरित होऊन या गार्डनची निर्मिती झाली. 10 एकरमध्ये पसरलेल्या या गार्डनमध्ये सुंदर वॉकवेज, हिरवळ, कारंजे आणि शांततापूर्ण वातावरणाची अनुभूती तुम्ही घेऊ शकता. तुम्ही इथे फ्रेंड्स, फॅमिली किंवा माझ्यासारखे एकटे सुद्धा येऊ शकता. सकाळी 6 ते 10 आणि संध्याकाळी 4 ते 8 हे खुले असते. पुणे शहरात आपण खूप सारी मंदिरे पाहिली असतील, पण 27 एकरमध्ये असलेले हे पुण्यातील सर्वात मोठे मंदिर खूप कमी लोकांना माहीत आहे. स्वामीनारायण मंदिर. इथे भगवान स्वामीनारायण, राधाकृष्ण, शिवपार्वती, लक्ष्मीनारायण यांच्या मूर्ती आहेत. मंदिराच्या बाहेरच्या बाजूला सुबक मूर्ती बघायला मिळतात. या मूर्त्या पाहून तुमचे मन प्रसन्न होईल. हे मंदिर सकाळी 7 ते 12 आणि संध्याकाळी 4 ते 8:30 पर्यंत ओपन असते. पुण्यात आलाच तर या मंदिराला अवश्य भेट द्या. आता आपण आलो आहोत सारसबागमध्ये. सारसबाग हे पुणे शहरातील एक ऐतिहासिक आणि लोकप्रिय ठिकाण आहे, जे 18व्या शतकात नानासाहेब पेशव्यांनी विकसित केले होते. या बागेत मध्यभागी असलेल्या तलावाच्या बेटावर तळ्यातील गणपती मंदिर आहे, जे माधवराव पेशव्यांनी 1784 मध्ये बांधले होते. सारसबाग हे हिरवीगार, हिरवळ आणि प्रसन्न वातावरण असलेले एक सुंदर ठिकाण आहे, जे सर्वांसाठी एक आदर्श पिकनिक स्पॉट आहे. जर तुम्हाला वाईल्ड ॲनिमल्स बघण्याची, जंगल सफारीची आवड असेल तर तुम्ही इथे राजीव गांधी प्राणी संग्रहालयात येऊ शकता. इथे फक्त 40 रुपये प्रवेश फी देऊन तुम्ही हत्ती, मगर, सिंह, हरिण असे वेगवेगळे प्राणी, पक्षी बघू शकता.
इथे एक सर्पोद्यान देखील आहे. या प्राणी संग्रहालयामध्ये आपल्याला 3 ते 4 तासांचा वेळ लागू शकतो. हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. आता भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. त्यासाठी लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका.